नमस्कार मित्रांनो, सोमवार हा दिवस भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. जर शिवशंकर प्रसन्न झाले तर आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि आजार दूर होतात. केवळ मोठे विधीच नव्हे तर श्रद्धेने केलेले छोटे उपायही मोठे चमत्कार घडवू शकतात. की शिवजींना अत्यंत प्रिय असलेल्या 5 खास वस्तू ज्या सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केल्यास धनलाभ, उत्तम आरोग्य आणि दुर्भाग्यापासून मुक्ती मिळते. सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मीकृपा मिळवणारा उपाय. तर आवळा आयुर्वेदात अमृतासमान मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार आवळ्यात माता लक्ष्मींचा वास असतो. सोमवारच्या सकाळी स्नान करून शिवलिंगावर आवळ्याचा रस अर्पण करा. यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात, कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि मनाला शांतता मिळते. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की शिवजींना शीतलता अत्यंत प्रिय आहे. सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बर्फ व थोडे गंगाजल अर्पण करा. हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो, मानसिक ताण कमी करतो आणि घरात सुख समृद्धी वाढवतो. विशेषतः उष्ण स्वभाव, राग, चिंता असणाऱ्यांसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. कधीकधी आयुष्यात वारंवार अडथळे, अपघात किंवा संघर्ष जाणवत असतो तर तो मंगळ दोषाचा संकेत असू शकतो. शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाचे फक्त 2 थेंब अर्पण करा. यामुळे मंगळ दोष शांत होतो, धाडस वाढते आणि भाग्याची साथ मिळते. शिवजींच्या मस्तकावरील चंद्रामुळे हा उपाय अधिक प्रभावशाली होतो. डाळिंबाचा रस अर्पण केल्याने अचानक होणारे अपघात, प्रवासातील अडचणी, नकारात्मक घटना यांपासून संरक्षण मिळते. सतत प्रवास करणारे किंवा धोकादायक काम करणाऱ्यांनी श्रावण महिन्यात हा उपाय नक्की करावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आपण हे जे काही उपाय करतोय तर ते श्रद्धा आणि विश्वासाने करायला हवे. कारण हे सर्व उपायांपेक्षा खरी किती आपल्यामध्ये श्रद्धा आहे किंवा किती भक्ती आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. शिवजींना महागड्या वस्तू नाही तर निर्मळ मन आणि भक्ती हवी असते. मनापासून केलेली छोटी पूजासुद्धा आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. सोमवारच्या दिवशी हे उपाय करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करा. राग, अहंकार आणि नकारात्मक विचार दूर ठेवा. काही लोक मात्र म्हणतात, हे सगळं काही नसतं, फक्त कथा आहेत, श्रद्धेच्या गोष्टी आहेत. पण प्रश्न उपायांचा नाही, प्रश्न आहे आपल्या मनातील भक्तीचा आणि श्रद्धेचा. कारण भोलेनाथ कधीच श्रीमंती, भव्य पूजा, दिखावा पाहत नाहीत. ते पाहतात फक्त भक्ती, निर्मळ मन, ओलावा आणि विश्वास. इतके दयाळू आहेत भोले बाबा की रावणासारख्या अहंकारी राक्षसालाही त्यांनी दानामध्ये सोन्याची लंका दिली होती. मग आपण तर साधे भक्त आहोत. जर मनापासून 1 थेंब जल, 2 थेंब रस आणि खऱ्या भावनेने ओम नमः शिवाय म्हटलं तर शिवकृपा मिळणार नाही का? म्हणून उपाय मानले नाहीत तरी चालतील, पण भक्ती मात्र मनाने असावी, श्रद्धेने असावी. कारण भोले बाबा विश्वासावर प्रसन्न होतात. हर हर महादेव.